येस, थर्ड अंपायर सेट. इथे टेक्निकल इरॉर आहे आणि एवढं काही स्पष्ट दिसत नाही कारण जो विकेट किपर आहे तो कॅमच्या अगदी समोर आहे, त्यामुळे जो ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय आहे तो ॲग्री केला जाईल आणि जो रिव्ह्यू आहे तो रिव्ह्यू लॉस नसणार आहे. येस, मॅचकडे आपण जाऊ. अमित पाटील आणि बाला ठाकूर हे दोन फलंदाज आघाडीला मैदानाच्या आतमध्ये. वर द विकेट. हो, गॅप मधून पाठलाग करतायत. लॉंग ऑफ फार दूर नव्हते, ऑर्थोडॉक्स थोडेसे होते, सो पोहोचलेत आणि फिल्डिंगची विरचना तेवढी चांगली पाहायला मिळते. नॉनस्ट्राइक एंडला थ्रो आणि त्यानंतर बॅकअपसाठी खेळाडू उपलब्ध, तोपर्यंत धावा घेण्यासाठी देखील पुरेसा वेळ आणि त्यामध्ये आपण पाहिलं की 2 धावा पूर्ण करत टीमच्या धावसंख्येमध्ये अकाउंट ओपन करत असताना बाला ठाकूर फ्रॉम नागाव 40+. आघाडीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, ज्यामध्ये अमित पाटील जो नॉन स्ट्राइक एंडला किरणचा सामना करतोय बाला. ओ समोर खेचलाय बॅटच्या मधोमध, टायमिंग लाजवाब आणि ऑन साइडला आकाश मार्गाने संचार करत बॉल सीमा पार, 6 रनसाठी षटकार. क्या बात आहे, बॅट स्विंग जबरदस्त पाहायला मिळाला खेळाडूचा. जसं की आपण पाहिलं स्टँड अँड डिलिव्हर, समोरचा बॉल कुठलाही फुटवर्क नव्हता आणि इझिली टेक ऑफ केलं. ओ वन्स अगेन अनदर वन स्कोरिंग शॉट. यावेळेला थर्ड मॅनला डिलाइट कटचा फटका, थर्ड मॅन मध्ये 4 रनसाठी अजून एक चौकार. ब्रिलियंट बॅटिंग. सुरुवात जी आहे ती आता इथून आपण पाहतो धुव्वाधार करत असताना. बॅटिंग करताना फलंदाज पाहायला मिळतो स्ट्राईक एंड मध्ये आणि सुरुवातीलाच बाला ठाकूरनं दाखवलेली ही दमखम अप्रतिम फलंदाजीचं उत्तम उदाहरण ऑन स्ट्राईक तो आपण पाहतोय. यॉर्कर लेनचा बॉल आहे. फ्रंटलाईन फिल्डर आपण पाहतो, लॉंग ऑफचे फिल्डर बॅकअप साठी आहेत, फंबल झालेत, सेकंडचा चान्स आणि 2 धावा पूर्ण करतायत. क्या बात आहे, लास्ट जवाब रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावसंख्या जी होती पुढे 14. चला लाईट उपलब्ध करून द्यायची आहे. जनरेटर ऑपरेटर तुम्हाला आम्ही सूचित करतो, विद्युत मनोरे आहेत अर्थात हॅलोजन संपूर्ण आपण प्रज्वलित करा, ऑन करा. जनरेटर ऑपरेटर आपसे हमारा निवेदन है कि शीघ्र आप यहाँ पर लाइट ऑन करें. ओ टू कमेंट्री बॉक्स आकाश. चला, विद्युत मनोरे जे आहेत ते लवकरात लवकर प्रज्वलित करा अशी यंत्रणेला विनंती आहे. आजकडे आपण जाऊयात. हो, यावेळेला पहा यॉर्करची लेंथ वापरली आहे फ्रस्ट्रेशन सेलिब्रेशन मध्ये. ओव्हर समाप्तीचा पंचांचा इशारा. चला, वेल आहे आता. आता आपण विद्युत मनोरे ऑन करा. हॉलेजन लाईट ज्या आहेत त्या लाईट पेटवायच्या आहेत, कारण मधोमध्ये अचानक नको त्या. आता चालू करा म्हणजे त्यानं एकंदरीत एखाद्या बॉलचा लॉस होणार नाहीये. चला, लवकर आपण हॉलेजन चालू करायचे. सुरुवात चांगली झाली. पॉवर प्ले मध्ये 14 धावा आलेल्या आहेत. पॉवर प्लेला पूर्णपणे आपण पाहिलं तर इव्हन की मोठी धावसंख्या नाही, बट कमी धावसंख्या नाही आहे. सो मधल्या मध्ये आपल्याला चांगली धावसंख्या पाहायला मिळाली आणि या धावसंख्येची आवश्यकता होती. सुरुवात जी होती ती आपण पाहिलं की डॉट बॉल सह केली होती किरण पाटील या गोलंदाजानं उल्वे 40+ संघाच्या माध्यमातून. आणि आता इथून आपण जर पाहिलं तर आता सध्या मी म्हणेन की जी फलंदाजी झाली ती फलंदाजी इम्पॅक्ट टाकणारी आहे आणि त्यातून धावा ज्या आहेत त्या धावा आपल्याला सन्मानजनक बनताना पाहायला मिळाल्या. आपल्याला चांगलं कॅपिटलाइज केलं आणि 14 रन, लॉस ऑफ 0 विकेट. सर सलामत तो पगडी 50 असं म्हणतात की ज्यावेळेला तुमच्या विकेट्स तुमच्या हातामध्ये असतात त्यावेळेला मग तुम्ही मिशांना ताव देत फलंदाजी करता. आमचे प्रशांत भाई भरपूर मेहनत या बघा, स्पर्धेसाठी. फलंदाजाने सुद्धा इथे लाईटची निश्चित स्वरूपात एक सूचना दिली होती, परंतु आमचे जे ऑपरेटर आहेत षटक संपल्यानंतर ते इथे उपस्थित राहतील आणि लगेचच लाईट ऑन केली जाईल. विकास ठाकूरची निवड आता ओव्हर नंबर 2 मध्ये P2 ला बॉलिंग मार्फत. गोलंदाज तयार आहे, लिजंड आहेत. स्टेकिंगला फलंदाज तयार. चांगला फटका खेळलाय, लॉंग ऑफला फिल्डर आहेत आणि फिल्डिंग चांगली. एका टप्प्यानं बॉलचं कलेक्शन आणि त्याच ऍक्शननं थ्रो.
गोलंदाजाच्या एंडकडे तोपर्यंत धाव घेण्यासाठी धाडस आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर जो वेळ होता त्या वेळेमध्ये स्ट्राईक रोटेशनमध्ये सातत्यपणा टिकवण्याचं काम दोन खेळाडूंच्या अंतर्गत पॉपिंग स्क्रीचला होताना आपण पाहतो. इथे एक धाव येते, एका धाव्यानं 15चा आपण पाहतो अंकावरती जाऊन पोहोचलेत बॅटिंग करत असताना, ते म्हणजेच नागाव 40+ खेळाडू. लवा फुल टॉस बॉल आहे, समोर खेळायचा प्रयत्न पुन्हा त्याच फिल्डरच्या हातामध्ये. फिल्डिंग अद्भुत, अगदी इझिली बॉल घेत आहेत. कुठल्या प्रकारची आपण पाहतो की कमतरता नाहीये फील्डिंग मध्ये. असं वाटत नाही की 40+ खेळाडू मैदानामध्ये खेळतात. रेग्युलर क्रिकेटर चं भूत अंकामध्ये संचारलंय की काय, त्यांची एनर्जी आली की काय, आता असं चित्र पाहायला मिळतं. इतकी छान फिल्डिंग लॉंग ऑफला आपण पाहिली उल्वे 40+च्या. उल्वे 40+ची चर्चा हमेशा सातत्यानं आपण पाहतो की राहतच असते. ओ यहा इथे आणि आता देर अडकलेत खेळाडू. विकेट पडलेली आहे, पायचीत टिपले गेलेत आणि ते आपण पाहतो की हा धक्का आहे पहिला, तो म्हणजेच बॅटिंग करताना नागाव 40+चा फलंदाज बाद. क्रिकेट स्पर्धा भविष्यक डे नाईट हा आमदार चषक धावती मावती जमल्यात प्रेक्षक गणेश मैदानी. अरे या स्पर्धेचे केले आयोजन मोरया संघानी, मोरया क्रिकेट संघानी या ग्रामस्थ मंडळानी. या स्पर्धेला दिलंय योगदान प्रवीण शेठ म्हात्रेंनी, मोहगावच्या उपसरपंचानी प्रवीण म्हात्रेंनी. थँक्यू प्रवीण शेठ म्हात्रे. या परिसरामध्ये आपण पाहतो की मग सातत्यानं नवनवीन उपक्रमामध्ये भर घालत सातत्यानं आपण पाहतो की या परिसराचा विकास कसा होईल या दृष्टीनं चालणारे एक सक्षम नेते, मराठीची अस्मिता जपणारे नेते, कणखर नेते, रामशेठ ठाकूर साहेबांच्या विचारांची गंगा वाहून नेणारे भगीरथ, त्यांचं कौतुक करणं फार गरजेचं आहे. लॉंग ऑफ मध्ये फटका खेळायचा प्रयत्न होता, बट फर्स्ट स्लिपला फिल्डर उपलब्ध आहेत. पॉल्स येतो विकेट किपर कडून, थोडासा म्हणजे की जरूर निसटला होता, बट बॅकअप चांगलं आणि एका डॉट बॉलची आपल्याला संघात पाहायला मिळालेली आहे. रिसेंट बॉलवरती कुठली रन नाहीये. लास्ट रनआउट विकेट आपण पाहिली आणि पहिला धक्का बसला तो म्हणजेच बॅटिंग करताना टीम नागाव 40+ला. टीमची धावसंख्या जी ती आपल्याला टोटल पाहायला मिळते 16 धावा झालेल्या. रिव्ह्यू लाईट्स पाहिजेत. ओके, हा थांबू आपण. तुम्हाला लाईट्स हव्या तर मी थांबवतो 5 मिनिटं मॅच, काय हरकत नाहीये. 2 मिनिटं येतील आता ऑपरेटर, कारण आम्हालाही असं वाटतं की कोणी अंधारामध्ये नाही खेळलं पाहिजे. बॅड लाईट मध्ये खेळणं मी म्हणेन की संघासाठी हानिकारच आहे.
चला स्प्लिट व्हा, लगेच फिल्डिंग सेटअप लावून घ्या, जास्त वेळ विलंब करू नका अशी विनंती आहे. किरण पाटील आणि विकास ठाकूर हे दोन गोलंदाज आपण पाहिले, ज्यामध्ये P2 मध्ये आता सध्या विकास ठाकूर गोलंदाजी करतात. 4 चेंडू फेकलेले आहेत आणि दोन आपण पाहतोय की धावा खर्च करत ही गोलंदाजी आता सध्या सूर्य मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला फलंदाज तयार आहे पुढचा बॉल खेळण्यासाठी. फिल्डिंगमध्ये विवरेशनमध्ये थोडे बदल पाहायला मिळतात. एक खेळाडू आपल्याला लॉंग ऑफ मध्ये, एक खेळाडू लॉंग ऑन मध्ये, आणि लॉंग ऑन पासून आपण एक खेळाडू पाहतो जो थोडासा ऑर्थोडॉक्स साऊ कॉर्नरला आपल्याला जरूर पाहायला मिळतो. हो, इथे पहा हा चेंडू पंच वळालेत. बॉडीपासून दूर ठेवायचा प्रयत्न गोलंदाजा होता आणि अव्हांतरचा अंपायर्स कॉल. सो इथे एक्स्ट्राची 1 रन आणि एका धावेनं धावसंख्या जी होती 17 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 17 रन, लॉस ऑफ 1 विकेट. धावचीतची 1 विकेट आली होती मधोमध्ये. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, हाही बॉल खोलात टाकलेला आहे आणि आपण पाहतो की चांगला चेंडू पाहायला मिळतो. अप्रतिम गोलंदाजी विकास ठाकूरनं कमबॅक केला आपल्या संघासाठी फॉर टीम रॉयल 40+ उल्वे टीमसाठी. आणि टीमचं काम देखील आपण पाहतो सध्या तरी चांगलं चाललंय. बॅकअप चांगलं मिळत आहे, जशी आवश्यकता होती आणि ती नीड, ती गरज इथे पूर्ण करत असताना गोलंदाज विकास. विकासवरती आक्रमण करायचा प्रयत्न ऑन साईडला खेळलेत. किरण आहे तिकडे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 1 रन कंप्लीट. सेकंड साठी ओ जोरदार थ्रो. हे कदाचित प्लॅनिंग असावी, बट जे फलंदाज आहेत ते देखील ॲज युज्युअल तेवढेच आपण चांगले स्फूर्तीले पाहिले आणि अशा पद्धतीनं त्यांनी एकच धाव घेऊन समंजसपणा दाखवले. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या जी आहे ती आपल्याला 18 पाहायला मिळते. 18 रन धावफलकावरती सध्या 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण डाव पाहतो मैदानाच्या आतमध्ये. 18ला 1 पडला. जे अनुमान चॅलेंजर पारगाव क्रिकेट संघ, तुम्ही मैदानाच्या बाहेर थांबायचे आहे. वर्तमान लढत आपण इथे पाहतो, एका बाजूला नागा विपक्ष उलवे आणि या लढतीमध्ये जो संघ विजेता ठरेल तो लगेचच जानमान चॅलेंजर पारगाव क्रिकेट संघाच्या विरोधात खेळणार आहे. चला बोलूया आकाश शेलके यांच्याकडे. थँक्यू सो मच वन्स अगेन. पुन्हा एकदा आलेल्या सगळ्या क्रीडा रसिकांचं, जो जो प्रेक्षक वर्ग ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून आमच्यासोबत ट्यून आहे, त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो. आणि नागाव 40+, चला आता आपण उल्वे साहेब 12th मॅन नाहीये, आपण इथे पाठवायचं आहे. प्रदीप खारकर आता आपण पाहतोय बॉलिंग मार्फत टीम कडून तयार असेल गोलंदाजीसाठी. 18 धावा धावफलकावरती 1 गड्याचा लॉस आहे. ओ स्विंग अँड मिस, छोटे छोटे गड्डे, बॉलर के अड्डे. लेग स्विंगचा सुलतान आहे, टर्न करण्याची क्षमता. आणि उल्ले 40+च्या फिरकीच्या विद्यापीठातील कुलगुरू म्हणजेच प्रदीप पॅडी, आणि पॅडीची गोलंदाजी आपण एन्जॉय करतो. ओ द विकेट. फुल टॉस लेंथ आहे, पिक करायचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक. फॉलोतीमध्ये कॉटन बॉलची नामिनी आहे संधी आणि कॅच आउट. विकेट पडती आहे. 18 वरती 2 बाद. ला 2 विकेट आणि त्यानंतर आता नवीन फलंदाजाला संधी मिळते मैदानाच्या आतमध्ये येण्याची. उल्वे 40+ आणि आपण नागाव 40+ या दोन बलाढ्य टीम मध्ये मॅच पाहतो. त्यामधील पहिल्या हाफचा हा खेळ आहे आणि पहिल्या हाफमध्ये पॉवर प्ले 2 संपला आणि त्यानंतर आपण पाहतो की तिसऱ्या षटकाची सुरुवात झाली आणि प्रदीप खारकरच्या हातामध्ये चेंडू दिल्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर प्रदीपनं घेतलेली विकेट आपण मैदानाच्या आतमध्ये बघितलेली आहे. ज्या पद्धतीची आपण इथे गोलंदाजी एन्जॉय करतोय, ती गोलंदाजी पाहता आता असं वाटतं की रेग्युलर फॉर्मॅटमध्ये हे खेळाडू जरूर चालतील, कारण तशा प्रकारची गोलंदाजी त्यांची आहे. हो, हाही मिस टायमिंग. बॅक टू बॅक रो मध्ये 2 विकेट लागोपाठ आणि अजून एक फलंदाज बाद होतोय. आज काय
क्या बात आहे. लाजवाब आपण पाहतोय गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 विकेट रो मध्ये आहे. आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर 18 वरतीच तेही दोघे बाद झालेले आहेत. रिसेंट 2 विकेट्स. आतापर्यंत अर्धा डाव जो आहे तो पहिल्या पूर्वार्धाचा आपण संपताना पाहिला, ज्यामध्ये फक्त 18 बनवू शकलेत आणि 18ला 3 लॉस. बॅटिंग नागाव 40 प्लसची सुरुवात 14 न झाली होती एका षटकाची आणि त्यानंतरचे षटक मागं आपण जर विचार केला तर फक्त 4 धावा आल्यात. उर्वरित आपण 9 चेंडूमध्ये पाहतो त्या, आणि त्यामधील या षटकामध्ये एकही धाव नाहीये. 3 चेंडू फेकलेले आहेत प्रदीप खारकरनं. बॅक टू बॅक 2 विकेट ऑन हॅट्रिक. हो, वॉट अ बॉल. स्विंग अँड मिस. आल्या आपण चर्चा केली होती की उल्वे 40 प्लसच्या फिरकीच्या विद्यापीठातील कुलगुरू आलाय आणि आता बॉलिंग करत असताना पॅडेनं ते अक्षरशः दाखवलं मैदानाच्या आतमध्ये. पहा, हातभर चेंडू वलण्याची क्षमता. टप्पा पडल्यानंतर बॉलचं तिरपं वलन आणि चेंडूचं गिरकी, फलंदाजी चेंडू फिरकी घेतोय पूर्णपणे. हो, अनादर वन. वॉट अ बॉलिंग. क्या बात आहे. आतापर्यंत चेंडू आपण जर पाहिले तर पॅडीने 5 टाकलेले आहेत, एकही धाव नाही आहे आणि 2 विकेट. मेडन षटक टाकण्याच्या उंबरठ्यावरती उभा. मेडन षटक होणार का? प्रदीप खारकर नागावच्या विरोधामध्ये लाजवाब कामगिरी. ओ क्या बात है. किस्मत भी बहादरों का साथ देती है. इथे लढाई लढत असताना अगदी या स्पर्धेमधील आजच्या दिवस रात्रीच्या फॉर्मॅट मधील आपण पहिलं मेडन षटक विथ ऑल ऑफ 2 विकेट पाहतो. एकदा जोरदार टाळ झाल्या पाहिजेत पॅडी खारकर, अर्थातच प्रदीप खारकर यांच्यासाठी. येऊ 18 रन आणि 3 गड्याचा मोबदला. त्यामध्ये आपण पाहतो 3 षटकाचा खेळ. इकॉनॉमिकल स्पेल. फर्स्ट आपण ओव्हर पाहिली, त्यानंतर मात्र एकही असा गोलंदाज नाहीये की ज्यानं खर्चिक धावा जास्त खर्च केलेल्या आहेत. चला, निधी 11 उल्वे क्रिकेट संघ क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यावी. 3 आपण पाहतोय की षटकांचा जो खेळ आहे तो खेळ आता इथे संपताना आपण पाहिला. 6च्या सरासरीनं चाललेत सध्या बॅटिंग करत असताना फर्स्ट आपला नागाव 40 प्लसचे खेळाडू. उल्वेचं पहिलं षटक असं वाटलं की थोडंसं त्यांच्यासाठी की त्या षटकामध्ये धावा आल्यात तर मग इथून आता धावा ज्या आहेत त्या विस्फोटक बनतील. बट या मैदानावरती ओव्हरऑल आपण जर आतापर्यंत झालेल्या मॅचेसचा अहवाल पाहिला तर 40 ते 50च्या दरम्यान धावा बनतात. अनादवन. अहिलेश वरती आक्रमण करायचा प्रयत्न. मिड विकेटला फिल्डर. योग्य कॅच. वेल जज कॅच आणि अजून एक फलंदाज बाद. 18 वरती 2, 3 आणि आता 4 असे 3 फलंदाज आपण पाहतोय 18 धावसंख्येवरती बाद. क्या बात है. व्हाट अ बॉलिंग. हॅलो. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतो. आता आलेले गोलंदाज आहेत अहिलेश म्हात्रे. नावाजलेली नावं आहेत. उल्वेस टेनिस क्रिकेट ज्यांनी हायलाईट केलं अलीकडच्या काळामध्ये, आता सध्या 40 प्लसचं क्रिकेट हायलाईट करतायत आणि क्रिकेट हायलाईट करतायत. एक स्पेशल महत्वाची गोष्ट राहील. फिटनेस क्रिकेट जपत आपण पाहिलं की सातत्यानं सराव त्यांचा पाहायला मिळतो आणि अनेक स्पर्धा जिंकतात ते 40 प्लसच्या टुर्नामेंट्समधून. आणि या स्पर्धेमध्ये तोच स्वप्न उराशी बालगुण ते उतरलेले आहेत. ओ लेट कट. फटका चांगला खेळलाय. फिल्डर पाठलाग करतायत बॉलचा. थर्डमॅनकडे बॉल. फार दूर नाही आहेत बॉल अडवण्यापासून, बट लास्ट मोमेंटला आपण पाहतो बॉल जो आहे तो निघून जातोय ओर दी रोप आणि मिळतोय चौकार. क्या बात आहे. अप्रतिम आपण पाहतोय. आता हा फटका होता. या प्रकारचे फटके मारणं गरजेचं आहे आणि त्यांची आवश्यकताही आहे आता, कारण धावा ज्या त्या थोड्या आपल्याला कमी बनताना पाहायला मिळाल्यात. इथे पहा चेंडू समोर खेळायचा प्रयत्न. फिल्डर आहे तिकडे. 1 रन घेतले. सेकंड साठी जात आहेत आणि 2 धावा आपण इथे पाहतो की आपल्याला जरूर पाहायला मिळाल्यात. क्या बात आहे. लाजवाब आपण रनिंग बिटवीन द विकेट पाहतो.
या फलंदाजावरती आता इथून अशा आकांक्षा पल्लवीत आहेत संघाच्या धावा बनवण्यासाठी. नागाव 40+ला लेट कट करायचा प्रयत्न, बॉल जसा आला तसा फक्त दिशा द्यायचा प्रयत्न होता. थर्ड मॅन टार्गेट होतं, बट बॉल जो आहे तो फर्स्ट स्लिपकडे गेला आणि तिथे आपण पाहिलं की फिल्डर जे आहे ते फिल्डर आपलं काम अगदी योग्यरित्या बजावत आहेत. कुठली रन आता या बॉलवरती आपण पाहिलं की घेतली नाहीये आणि एक डॉट बॉलची आपल्याला जरूर सांगता पाहायला मिळाली. उंच खेळले आहेत लॉंग ऑफचे फिल्डर, पाठलाग करतायत. कॅच जे आहे ती कॅच आपण पाहतो, मात्र इथे जज करू शकले नाहीयेत आणि या बॉलवरती आपण पाहतो की जीवनदान मिळत आहे. दरम्यानचा वेल त्यामध्ये 2 धावा कंप्लीट करत धावसंख्या जी आहे ती आकारली जाईल आणि एकूण धावसंख्या आपल्याला 26 पाहायला मिळते. 26 ऑन बोर्ड, 4 षटकांचा खेळ झालेला आहे आणि 26ला 4 बाद बॅटिंग आपल्याला नागाव 40+ची पहिल्या ॲपमध्ये पाहायला मिळते. क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक डे नाईट हा आमदार चषक धावती मावती जमल्यात प्रेक्षक गणेश मैदानी. अरे या स्पर्धेचे केले आयोजन मोरया संघानी, मोरया क्रिकेट संघानी या ग्रामस्थ मंडळानी. या स्पर्धेला दिलाय योगदान प्रवीण शेठ म्हात्रेंनी, मोहगावच्या उपसरपंचानी प्रवीण म्हात्रेंनी. क्या बात आहे. टायटल सॉन्ग या स्पर्धेचं आणि या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आपण इथे ऐकलं. महाराष्ट्राचे केवाले गावचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी गायक म्हणजेच एकनाथजी माली सर. आज ज्यांचे गाणे आपण जर पाहिलं तर या परिसरातून असे पहिलेच गीतकार असतील ज्यांचे गाणे आपण चित्रपट सृष्टीमध्ये जाताना बघितले आणि त्यांनी त्यांच्या अगदी आपण पाहतो मुखातून गायलेलं गीत होतं. बॉलर नेम संजय आणि संजयच्या हातामध्ये आता चेंडू दिलाय. 40+ लिजंड लास्ट ओव्हर डेथ ओव्हर आहे. डेथ ओव्हरला थ्रिलर बनवायची मनसोबा आहे. समोरून बॅटिंग करत असताना संजय थळी आणि पप्पू ठाकूर या 2 फलंदाजांचा जे मधल्या फळीमध्ये जबाबदारीचं ओझं आहे ते ओझं बांधण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलेत. सेकंडला फलंदाज तयार आहे ऑन द विकेट ना. यावेळेचा बॉल आपण पाहतो पण 16 आहेत. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. अतिरिक्त एक धाव एक्स्ट्राच्या माध्यमातून टीमच्या खात्यामध्ये ऍड होती आणि एका धावेनं धावसंख्या जी आहे ती आपल्याला इथून 27 या आकड्यावरती जाताना पाहायला मिळते. सरासरी जर आपण पाहिली तर जरूर 6.75च्या सरासरीनं सध्या ते फलंदाजी करतात आणि कम्प्युटरचा अहवाल सांगतो की जवळपास 34 ते 35 पर्यंत जातील याच सरासरीनं जर बॅटिंग झाली तर. बट मी म्हणेन की ती सेफ असेल का हा प्रश्न आहे आणि ती जर त्यांच्यासाठी कमी धावसंख्या झाली तर मग त्याला डिफेन्स करण्यासाठी नागावची गोलंदाजी कशी आहे हे पाहणंही सेकंड हाफमध्ये तितकंच महत्त्वाचं राहतं. मग आपल्याला माहिती असेल की सगळ्यात जास्त जर एंटरटेनमेंट कुठल्या मॅचेसमध्ये असेल तर मग ती लोएस्ट स्कोरिंगच्या मॅचेसमध्ये आपल्याला पाहायला मिळते. किंबहुना काही मॅचेस आपण पाहतो की ज्या आपल्याला जास्त आनंद देऊन जातात, ज्या हायएस्ट स्कोर असतील त्या. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न होता. फिल्डर आहेत, पाठलाग करायचा प्रयत्न होतोय बट लॉंग स्टॉपला बॉल आणि बाहीचा चौकार तिकडे आपण पाहतो पंचांकडून. 4 रन. बॅट कट आहे आणि मागे आपण पाहतो खेळायचा प्रयत्न जरूर लॉंग स्टॉपच्या रिझन मध्ये 4 धावा पाहायला मिळाल्या. ऑनस्क्रीन जसं पाहिलं गेलं की असं वाटलं की कदाचित व्हाईट बॉल आहे की नाही आहे, बट लास्ट मोमेंटला पंचांकडून इशारा आपण पाहिला की हा बॅट कटचा इशारा आहे आणि अशा पद्धतीने आपण पाहतो की जरूर हा जो बॉल आहे तो 4 धावा देऊन जाणार आहे ॲज अ बॅट्समन आणि ॲज अ टीम युनिटला. 31 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे अखेरचे आता 4 बॉल शिल्लक आहेत टार्गेट सेट करण्यासाठी, ते म्हणजेच 40+ संघासमोर. नागाव बॅटिंग लाईनअप. पप्पू ठाकूरनं चांगली फलंदाजी केली. आता संजय थलीनंच आपण हा चौकार ठोकताना पाहिला. डान्सिंग डाऊन द विकेट. मिड विकेटला फटका खेळला. फिल्डर पाठलाग करतायत. ओ आताही झेल सुटलेला आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्नात आहेत आणि आपण पाहतो की 2 धावा तिथे सहज गतीनं पूर्ण करतात फलंदाज. फटका लाजवाब होता पण इलिगेशन थोडंसं आपण पाहिलं की रोम बनवलं नव्हतं, त्यामुळं फाईन टार्गेट करू शकले नाही आणि बॉल जो आहे तो मिड विकेटला गेला आणि मिड विकेटचं फिल्डर आपलं काम योग्यरित्या बजावताना आपण पाहिले आणि अशा पद्धतीनं आपण जर पाहिलं तर टोटलला आपल्याला 33 पाहायला मिळतात. 33 रन ऑन बोर्ड. लास्ट 3 बॉल रिमेनिंग. खोला टाकायचा प्रयत्न. हा चेंडू चांगला आहे आणि योग्य बॉल आपण पाहतो तिथे. निर्धाव चेंडू आहे. 33 आणि 33ला आपण पाहतो की आता 4 बाद झालेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक धावसंख्येमध्ये. फिरकी पट्टू आहेत. टप्पा पडल्यानंतर हलकंसं वलन आणि ते सध्या फलंदाजाला ट्रिकी ठरतात. समोर खेळलेत. गॅप मोठी आहे आणि गॅप मधून बॉल 1 बाउन्स ओव्हर द टॉप. 4 रन. चौकार.
33 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 33 रन ऑन बोर्ड. अच्छा 37 धावा, माफ करा, 37. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न पुनशा आपण पाहतो त्याच दिशेने खेळलेत. यावेळेला किरण पाटील आहेत, कुठली चुकी नाहीये. मुख्य एंडला थ्रो, डेंजर एंडकडे आणि फलंदाज बाद. धावचित विकेट. अखेरचा बॉल होता, एक धाव कंप्लीट झाले. सेकंडचा अटेम्प्ट. सो आता मिळतील 38 टोटल कार्ड मध्ये पाहायला आणि 39चं टार्गेट सेकंड हाफ मध्ये आपण पाहणार आहोत. ते म्हणजेच नागाव 40+ माध्यमातून ठेवण्यात आलेलं आहे तिथे उल्वे 40+ संघासमोर. आमचे समालोचक मित्र मनोहर पाटील वाजे यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनोहर पाटील, मनपूर्वक आपलं स्वागत आहे. चला, तिसरा दिवस कंटिन्यू. प्रत्येक दिवशी समालोचकाच्या माध्यमातून ते घटक बनलेले आहेत. या मनोहर, स्वागत आहे. क्रीडा क्षेत्रात बघा 40+ का कौतुक करावे लागेल. नेहमी क्रिकेटची कदर आणि 40+ संघ नेहमी वेळेवर हजर. वेळेवर सामना संपवणार, वेळेवर हजर राहणार. जरूर आवाजामध्ये फेरबदल असेल. सेकंड आपला 30 ला 39 बनवायचे आहेत. नागाव 40+ बॉलिंग करताना पाहायला मिळेल आणि बॅटिंग युनिट उल्वे 40+ असेल. तर आवाजामध्ये थोडा फेरबदल करू. ज्यांनी आम्हाला रिकमेंड केला ते आमचे गुरुवारी अर्थातच मनोहर पाटील सर. वाजेचा एक गोड आवाज त्यांच्याशी आपण जरूर आता जोडून राहूयात. थँक्यू सो मच. आमच्या मोरिया 11 मोहो क्रिकेट संघाचे आयोजन समितीचं सर्व सहकाऱ्यांचं कौतुक करावं लागेल. अतिशय चांगल्या प्रकारे मेहनत पाहतो आपण. अतिशय शिस्तबद्ध आयोजन त्यांच्या विचारधारेतून आपल्या भेटीसाठी आलेले आहे. आपण दिलीप दादा मस्कर यांना इथे पाहतो. या स्पर्धेकरता त्यांच्या वतीने 2 व्हीलर्स बाईक इथे पुरस्कृत करण्यात आलेली आहे. आणि या स्पर्धेची आमची त्याला पाण्याची पूर्तता करायची आहे. या स्पर्धेचे आधारस्तंभ आणि मोह ग्रामपंचायतीमध्ये तरुणांचे आधारस्तंभ म्हणून ओळखले जाणारे आमचे प्रवीण शेठ म्हात्रे, ज्यांना त्यांच्या सौभाग्यवतीनं सरपंच होण्याचं भाग्य लाभलं, त्यांचं काही क्षणात इथे आगमन होईल. कारण आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचे अतिशय विश्वासू आणि निकटवर्तीय सहकारी म्हणून प्रवीण शेठ म्हात्रे मोह हे ओळखले जातात. चला, फलंदाज लगेच मैदानावरती उतरायचे. सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. संध्याकाळचे 7 वाजलेत. आजचा स्पर्धेचा 3रा दिवस आहे. आमदार चषकाची ही दमदार स्पर्धा आपण पाहते. चला, यानंतर RP ग्रुप यांच्याकडून सुद्धा मालिकावीरसाठी 2 व्हीलर्स बाईक इथे निश्चित स्वरूपात त्यांनी पुरस्कृत केल्याबद्दल मी राहुल गणेश पाटे आणि रोहन राजेंद्र पाटील यांचंही रिहान राजेंद्र पाटील पनवेल पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य राजेंद्र पाटील यांचे सुपुत्र रिहान पाटील कोलके यांचं आम्ही मोरिया क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ मोहो यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. वळतो मनोहर पाटील वाजे यांच्याकडे. बहुत बहुत शुक्रिया महागुरु. जीतने के लिए टारगेट है 39. 38 बने, 39 का टारगेट है. पहला 17 हमने देखा निधि 11 उले 40+ गेंदबाजी. किरण पाटिल जिन्होंने 14 खर्चे थे, लेकिन उसके बाद क्या कमाल का प्रदर्शन रहा. विकास ठाकुर, प्रदीप खारकर का ओवर लाजवाब था, जिन्होंने मेडन फेंका और 2 सफलता उनके ओवर में आई थी. अहिलेश मात्रे ने भी 8 खर्चे थे और अंतिम क्षणों में 12 रन बटोरने में कामयाब रही थी नागा 40+, लेकिन 30 गेंदों में केवल 38 बनाए और 39 रनों का टारगेट है कि इस टारगेट को बचाया जाएगा. 40+ की है लॉट में यह मुकाबला चलता है. अब 7:02 हो चुके, मुकाबला शुरू हो जाएगा. पहली रात हमने आमदार ट्रॉफी की इसी मैदान के ऊपर देखी थी, जहां पर 5 बजे सुबह के मुकाबले समाप्त हुए थे. कल की रात हमने देखी 3:20 और आज की रात भी हमें लग रहा है शायद 3 साढ़े 3 हो जाएंगे. नागांव 40+ और उनके खिलाफ खेल रही है मैदान के अंदर निधि 11 उल्वे 40+. जीतने के लिए 39 रनों का टारगेट है. अच्छा मुकाबला हमें देखने को मिलेगा. और जितने भी मुकाबले हमने पिछले 2 रातों में देखे, दिल धड़काने वाली लड़ाइयाँ,
अंतिम क्षणों में फैसले होते हुए मुकाबले के हमने देखे, लेकिन आज की रात में किस प्रकार से यह सफर रहेगा यह भी देखने वाली बात बनेगी। दोनों टीम को ढेर सारी शुभकामनाएं हम देंगे। मोरिया क्रिकेट टीम और ग्रामस्थ मंडल मोहो इनके ओर से आयोजित आमदार ट्रॉफी का ये दमदार आयोजन हम देख पा रहे। 30 गेंदे और जीतने के लिए 39 रनों का है टारगेट। दो बल्लेबाज मैदान के अंदर निकल चुके हैं, अहिलेश मात्रे और प्रदीप खारकर। तो गेंदबाजी में आएंगे विराज लवेकर। तीस गेंदे 39 का टारगेट है। उल्वे 40 प्लस के जबरदस्त खिलाड़ी इस टीम में पाए जाते हैं और निश्चित तौर पर कि यह टारगेट आसान सा बनेगा या फिर मुश्किलात पैदा करेगी नागा 40+। अंपायर का इशारा आएगा 30 गज के बाहर। दो खिलाड़ी, पहला पावर प्ले, डीप मिड विकेट, लॉन्ग ऑन में खिलाड़ी मौजूद है। अहिलेश मात्रे के लिए यह पहली गेंद, सीधे बल्ले से खेला, मिड ऑफ में खिलाड़ी मौजूद है, कोई गलती नहीं होगी। डॉट गेंद की समाप्ति होती भी, डॉट गेंदों से दबाव बढ़ जाता है दोस्तों बल्लेबाजों के ऊपर, और यहां पर कोशिश करनी होगी विकेट चटकाने की, क्योंकि एकमात्र जरिया है, आप रन रोक सकते हैं, विकेट चटकानी पड़ेगी। अच्छी गेंद थी, बल्ले के निचले हिस्से में गेंद आई, डायरेक्ट हिट से काम बन सकता था। नाराज है विकेट कीपर, बिल्कुल आहा की आवाज उनके जबान से हमने देखी थी। आखिरकार खाता खुला, रिस्की रन था, चीकी सिंगल, फंस सकते थे प्रदीप खारकर, लेकिन मैदान के अंदर रन ये पूरा होता हुआ। पहली गेंद डॉट, दूसरी गेंद के ऊपर बिल्कुल सिंगल बटोरा है। बल्ले के निचले हिस्से में गेंद आई थी, कॉल था अहिलेश मात्रे का और ये रिस्पॉन्ड करना था प्रदीप खारकर को, और यहां से हमने देखा 1 रन का इजाफा होता हुआ। पारी की शुरुआत हो चुकी है, 39 का टारगेट मैदान के अंदर चेस करना है। अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी। विराज लवेकर पहली 2 गेंदे 1 रन खर्च करा है। दाएं और बाएं हाथ का कॉम्बिनेशन लेकर मैदान के अंदर उतरी है। मैदान में निधि 11, उल्वे 40+। अगली गेंद छोटी गेंद थी, पॉइंट में खिलाड़ी मौजूद, अच्छी फील्डिंग, थोड़े से फंबल जरूर हुए थे, एक से ज्यादा कुछ नहीं है। अच्छी शुरुआत है, मैं तो कहूंगा गेंदबाजी में रन रोक रहे हैं पहली 3 गेंदों के ऊपर। अच्छी सोच है, क्योंकि डॉट गेंदे फेंकोगे तो उससे दबाव बढ़ेगा तो गलत स्ट्रोक खेलने पर बल्लेबाज मजबूर हो जाएगा और वहां पर विकेट आने की आशंका हो सकती है। कल की रात का अंतिम मुकाबला में याद है, जब मोहो और भिंगार एक दूसरे के सामने आई थी, एक के बाद एक विकेट मोहो टीम ने खोई थी और मुकाबला आसानी के साथ जीता था मोटे भिंगार टीम ने, और सुपर 12 का सफर उन्होंने तय करा था। अगली गेंद गति में मिश्रण, इस बार तैयार थे, क्या बात है, जबरदस्त स्ट्रोक। कब तक शांत रहते अहिलेश, गेंद सीमा पार, छक्का। बल्लेबाजी का बैक टू बैक ये दूसरा बड़ा धमाका, छक्का। चौदह बन चुके हैं, 39 का टारगेट है। जल्दी में लग रहे हैं अहिलेश मात्रे, कैसे रोका जाए इस खिलाड़ी को। विराज लवेकर मैदान के अंदर हम जरूर देख सकते हैं, 5 गेंदें फेंकी है, 2 छक्के खाए हैं, 14 अब तक खर्च कर चुके हैं। अंतिम गेंद सीधे बल्ले से खेला, इस बार खिलाड़ी मौजूद लॉन्ग ऑन में, 1 रन आसानी के साथ मिल जाएगा निधि 11, उल्वे 40+ टीम को। पहले ओवर की भी समाप्ति और पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 15। मोहोच्या गणेश नेतील जिंकूनी, अरे
स्पर्धेचे केले आयोजन मोर्या संघानी, मोर्या क्रिकेट संघानी अन ग्रामस्थ मंडळानी या स्पर्धेला। इस टूर्नामेंट का टाइटल ट्रैक हमने सुना था एकनाथ जी माली इनकी सुमधुर आवाज। पहले ओवर में रन आए टोटल 15। अब कोशिश किस प्रकार से रहेगी? प्लान ए बिल्कुल फ्लॉप रहा है, मैं तो कहूंगा नागा 40+ टीम का। क्या प्लान बी आपके पास तैयार है? तभी इन खिलाड़ियों को रोका जा सकता है। जबरदस्त यहाँ पर मुकाबला खेलना पड़ेगा। विराज लवेकर महंगे साबित हुए। हैलेश मात्रे की दादागिरी पहले ओवर में हमें देखने को मिली। स्ट्राइक उन्हीं के पास है और गेंदबाजी में आएंगे गेंदबाज अमित जी पाटिल। 40+ क्या ये लॉट है और दूसरा मुकाबला हम आज की रात का देख पा रहे हैं। राउंड द विकेट से गेंदबाजी होगी। अच्छा स्ट्रोक डीप एक्स्ट्रा कवर में, कोई खिलाड़ी तैनात नहीं है। गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा छक्का। तीसरा छक्का निकला आइलेश मात्रे इनके बल्ले से। टीम की रन संख्या टोटल 21। इस बार डिफेंस किया, सम्मान दिया गेंद को। खिलाड़ी मौजूद थे, सिंगल मिलेगा। अच्छी सोच है, अच्छी कोशिश है, कोई जोखिम नहीं उठा रहे और यहां पर नतीजा हमारे सामने है। 3 छक्के अब तक लगा चुके हैं। अकेले ने लड़ाई लड़ी है मैदान में। टीम की रन संख्या जाकर पहुंची है निधि 11 उल्वे 40+ 22 रनों के ऊपर। 39 का टारगेट था, जीतने के लिए 17 रनों की अभी भी जरूरत है। आने वाली 22 गेंदें और 17 की आवश्यकता। स्ट्राइकर इनके ऊपर प्रदीप खारकर जिन्होंने 1 गेंद खेली है और 1 रन का योगदान है अपनी टीम के लिए। तेज थी ये गेंद, पेस थी, गति थी इस गेंद के ऊपर। फास्ट डिलीवरी हमने देखने को मिली। डॉट गेंद की समाप्ति होती हुई। यही सोच है कि शरीर से दूर रखा जाए और यहां पर दाहिने हाथ के बल्लेबाज के लिए कोई मौका नहीं दे रहे। प्रदीप खारकर ऑन स्ट्राइक, गेंदबाजी में तैयार गेंदबाज। उसी तरीके की ये गेंद थी लेकिन इस बार शरीर से काफी दूर गेंद गुजरती हुई। अंपायर हीरामन भोसले सर हमें इशारा करते हुए कि यह गेंद खराब है। वाइड गेंद करार अंपायर द्वारा। अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई, एक्स्ट्रास मिलते हुए। अच्छी गेंदबाजी है अमित जी पाटिल। 4 गेंदें अभी तक फेंकी। पहली गेंद के ऊपर जरूर बड़ा स्ट्रोक खाया था लेकिन उसके बाद कमबैक है। 23 रन बने हैं। जीतने के लिए 16 रनों की अभी भी जरूरत। हल्के हाथों से धकेला इस गेंद को। खिलाड़ी मौजूद थे कवर में। 1 से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। 1 रन का इजाफा होता हुआ, 1 से स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ। रन बने हैं टोटल 24। 24 रनों के ऊपर पारी पहुंच चुकी है। धीरे धीरे अपने मंजिल की ओर पहुंच रही है निधि 11 उल्वे 40+ टीम। लेकिन किस तरीके से यह मुकाबला आगे बढ़ेगा, क्योंकि यहां पर गेंदबाज क्या कमबैक कर पाएंगे, क्योंकि यह विकेट तीसरे दिन का यह विकेट है, तीसरी रात का यह विकेट है। कभी भी गेंदबाज के लिए मदद हो सकती है। गेंदबाज से तैयार, राउंड द विकेट। हैलेश मात्रे इनके लिए गेंद थी। सिंगल मिलेगा इस गेंद के ऊपर। आसानी के साथ स्कोरबोर्ड में वृद्धि होती हुई आसान सा सिंगल है। टीम की रन संख्या टोटल 25। 2 ओवर के समाप्ति के बाद भव्य आकर्षक डे नाईट हा आमदार चषक। अवती भवती जमलेत प्रेक्षक गणेश मैदानी। अरे या स्पर्धेचे केले आयोजन मोर्या संघानी, मोर्या क्रिकेट। इथे आदरणीय वारकरी संप्रदायातील एक आदरणीय व्यक्तिमत्व हरिभक्त परायण श्री खंडू म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे। माऊली आपलं मोरिया क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ मोहोज यांच्या वतीने आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाच्या माध्यमातून आम्ही स्वागत करत आहोत। 25 रन बने। आने वाली 18 गेंदें और जीतने के लिए जरूरत है। 14 रनों की अभी भी आवश्यकता है। अजय थली आएंगे गेंदबाजी में। 5 ओवर 5 गेंदबाज आपको इस्तेमाल करना पड़ेगा। इस टूर्नामेंट की बात करेंगे, लगभग 114 छक्के अब तक इस टूर्नामेंट में लग चुके हैं। बल्लेबाजों के लिए मदद रहती है लेकिन गेंदबाजों के लिए भी, क्योंकि जिस तरीके से पिछली रातों के मुकाबले हमने देखे, कभी बल्लेबाजों को मदद है, कभी गेंदबाज हावी है। अच्छी तरीके से ये विकेट खेलता हुआ। अगली गेंद, अच्छा स्ट्रोक, गैप में जाएगी गेंद। खिलाड़ी तैनात तो थे लेकिन पहुंच से गेंद दूर है। एक और चौका।
अहिलेची मात्र इनके बल्ले से उनतीस रनों के ऊपर यह पारी पहुंच चुकी है। आसान सा मुकाबला बनता हुआ निधि 11 उल्वे 40 प्लस टीम के लिए। घड़ी की ओर हम नजर डालेंगे, 7:13 अब तक हो चुके। थोड़ा सा सलाह मशवरा भी किया जा रहा है, अच्छी बात है, मुकाबला छोड़ नहीं रही है नागांव 40 प्लस क्रिकेट टीम। क्रिकेट में लड़ाई जरूरी होती है, क्रिकेट में संघर्ष जरूरी होता है, क्रिकेट में आपको मेहनत करनी पड़ती है। पॉजिटिव एटीट्यूड, सकारात्मक रवैया क्रिकेट में बेहद जरूरी है और वही सोच के साथ मैदान में आपको अच्छा प्रदर्शन करना पड़ेगा। आने वाली 17 गेंदें बची है और जीतने के लिए 10 रन की अभी भी है जरूरत। अगली गेंद छोटी गेंद थी, हल्के हाथों से खेला, स्क्वायर कट भी कह सकते हैं। मिड ऑफ का खिलाड़ी आकर जब तक इस गेंद को फील्ड कर पाता, सिंगल लेने का अवसर बल्लेबाजों के पास था। शांत माहौल है। निधि 11 उल्वे 40 प्लस, वो भी जानते हैं मुकाबला उनके पकड़ में है। 155 चौके और 114 छक्के अब तक हमने देखे हैं इस टूर्नामेंट में। 30 रन बने हैं, जीतने के लिए 9 की जरूरत है। प्रदीप खारकर शांत है, जिन्होंने 4 गेंदें खेली है, 2 डॉट है, 2 सिंगल है। अगली गेंद बल्ले का किनारा था, खिलाड़ी मौजूद, शॉर्ट थर्ड मैन में कोई गलती नहीं हुई। डॉट गेंद की समाप्ति होती हुई तीसरा ओवर जारी है। 3 गेंदें गुजर चुकी है, 10 रन बचाने हैं। क्या बचाने की क्षमता रख पाएगी नागांव 40 प्लस, यह भी देखने वाली बात है। गेंदबाज तैयार, अजय थली, यह अच्छा स्ट्रोक है, गैप में गेंद जाएगी, कोई खिलाड़ी तैनात नहीं है, सीमा पार चौका। हटा सावन की 34 के ऊपर पारी। मुकाबला अब पूरी तरीके से पकड़ में आ चुका है निधि 11 उल्वे 40 प्लस टीम के लिए। अजय थली, इनकी आने वाली अभी भी 2 गेंदें शेष है, तो आने वाली 14 गेंदें और 5 रन की है जरूरत। सीधे बल्ले से डाउन द ग्राउंड, खिलाड़ी मौजूद, लॉन्ग ऑफ में 1 ही रन है। 1 रन का इजाफा होता है। 35 रन बने, अंतिम गेंद का खेल बाकी। अहिलेची मात्रे अच्छी बल्लेबाजी, अब तक 10 गेंदें उन्होंने खेली है, 27 रनों का योगदान है अपने टीम के लिए, जो 39 रनों का पीछा करने के लिए उतरी थी निधि 11 उल्वे 40 प्लस टीम। अंतिम गेंद का खेल बाकी, जीतने के लिए 4 रन की जरूरत। 13 गेंदें 4 रन। उठाने का प्रयास किया था, मिस टाइमिंग है, खिलाड़ी मौजूद, मौका बनेगा। सेकंड अटेम्प्ट में जारी रखेंगे और यहां पर अहिलेश मात्रे, इनकी पारी इस मुकाबले में यहीं पर समाप्त होती हुई। अच्छा कैच लपका, वहां पर मौजूद थे अमित पाटिल और 3 ओवर की भी समाप्ति। 3 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं 35 जीतने के लिए 12 गेंदे 4 की जरूरत। चला यानंतर लढत बघा, आम्ही पहिला सामना जिंकलेला आहे। चॅलेंजर पारगाव क्रिकेट संघ, संघनायक स्टेसी संपर्क साधावा। वर्तमान लढतीमध्ये जो संघ विजेता ठरेल तो चॅलेंजर पारगाव क्रिकेट संघाच्या विरोधात खेळणारा आहे आणि साखली फेरीतील सामने 4 षटकांचे खेळवले जातील। आता व्यासपीठावर आपण इथे पाहतो, मनोहर एक वारकरी संप्रदायातील एक आदरणीय व्यक्तिमत्व, समाजामध्ये वावरत असताना विचारांचा वसा आणि वारसा ज्यांनी जोपासलेला आहे, असे हरिभक्त परमश्री खंडू म्हात्रे साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। आणि मोहो गावामध्ये ज्या ज्या वेळेस क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाते त्या वेळेस त्यांचं खेळाडूंसाठी आणि आपल्या आयोजन समितीला आर्थिक दृष्ट्या नेहमी योगदान प्राप्त होत असते। त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करत आहोत। बहुत बहुत शुक्रिया महागुरु। 12 गेंदें जीतने के लिए केवल 4 की जरूरत है। गेंदबाजी में आएंगे पप्पू ठाकुर, तो योगेश जी मात्रे आएंगे यहां पर बल्लेबाजी में। किस प्रकार से रवैया अपनाएंगे, 4 की जरूरत है सिर्फ, 12 गेंदों में 4, क्या ये रन बचा पाएगी। कुछ रात पहले हमने मुकाबला जब देखा था भामंडोंगरे और नेरे एक दूसरे के खिलाफ तलोजा के नाइट प्रतियोगिता में, 10 में 5 बना नहीं पाई थी नेरे क्रिकेट टीम और वहां से मुकाबला गंवाना पड़ा था। यहां पर 12 में 4 चाहिए, लेकिन पहली गेंद के ऊपर सिंगल आता है। 11 गेंदें और जीतने के लिए जरूरत है केवल 3 की आवश्यकता। पप्पू जी ठाकुर मैदान के अंदर गेंदबाजी में 38 बने थे पहले सत्र में, कमाल की गेंदबाजी हुई थी।
कोई भी बल्लेबाज बड़े स्ट्रोक अटेम्प्ट नहीं कर पाया था और इसी का नतीजा है 38 के अंदर सिमटा था नागा 40+ टीम को। जीतने के लिए आने वाली 11 गेंदें और 3 रन की है जरूरत। सुरेश जी पाटिल नए गेंदबाज, 3 रनों को बचाना है आने वाली 11 गेंदों के ऊपर। नागा 40+ मुकाबला शुरू करना है दोस्तों। 7:19 हो चुके हैं। थर्टी 36 बने हैं। ओवर द विकेट से गेंदबाजी होगी सुरेश पाटिल इनकी। सामने बल्लेबाज होंगे योगेश मात्रे साहब। अच्छा स्ट्रोक है एक्स्ट्रा कवर में, खिलाड़ी पीछे मौजूद, 1 रन आसानी के साथ। केवल 2 रन की है आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। नागा 40+ गलतियां हुई बल्लेबाजी में, मैं तो कहूंगा गेंदबाजी फिर भी अच्छी रही थी, लेकिन जिस तरीके से पहला ओवर घटा था विराज लवेकर इनका और आइलेश जी मात्रे इनकी जादूगरी, जिन्होंने 11 में 27 जोड़े। और इसी के साथ खिलाड़ी मौजूद, मौका बनेगा और यहां पर बल्लेबाज प्रदीप खारकर बैक टू दी पवेलियन। दो रन की आवश्यकता है मुकाबला जीतने के लिए। अभी भी इस ओवर के आने वाली 4 गेंदों का खेल अभी भी बचा हुआ है। आने वाली 10 गेंदें, 2 की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। नया खिलाड़ी मैदान के अंदर दाखिल होता हुआ किरण जी पाटिल। बाएं हाथ का यह खिलाड़ी, कमाल का प्रदर्शन किरण जी पाटिल इनका भी हमने देखा है। उल्वे 40+ टीम के लिए एक अच्छे कमेंटेटर भी माने जाते हैं। अंतिम 10 गेंदें और जीतने के लिए 2 रन की आवश्यकता। निधि 11 उल्वे 40+ टीम को चाहिए जीत के लिए। थर्टी 38 बने हैं। गेंदबाज तैयार सुरेश पाटिल। 1 रन की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। मुकाबला पूरी तरीके से एक तरफा हमें देखने को मिल रहा है। चलो मुकाबला शुरू करना है। मैं गुजारिश करता हूं नागा 40+ टीम से, 9 में 1 की जरूरत है। ओवर द विकेट से ये गेंद आएगी यहां से डॉट। मुकाबले में फिर भी लड़ाई जारी है नागा 40+ टीम की। 8 गेंदे और जीतने के लिए 7 गेंदे दोस्तों, माफ करना, और 1 रन की है जरूरत। 7 गेंदे और 1 की आवश्यकता। स्ट्राइक रन के ऊपर बल्लेबाज योगेश मात्रे। सुरेश पाटिल आएंगे गेंदबाजी में। उठाने का प्रयास।